अकूज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण एक स्पेशल रेसिपी करणार आहोत, ते म्हणजे कैरीचे पने. आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सध्या प्रचंड ऊन आहे आणि उन्हामध्ये शरीर थंड राहण्यासाठी म्हणून हे एकमेव खूप छान असं हे एनर्जी ड्रिंक आहे. तर चल सुरू करूया आपली रेसिपी. आज मी सगळं सामान घेतलेलं आहे. कैरी आहे, कैरी कुठली चालते याला. लिंबू आहे, हे बारीक किसून घेतलेला गूळ आहे आणि हे वेलची आहे. तर आपण सुरू करूया आजची रेसिपी, कैरीचे पने. तर सुरू करूया आजची रेसिपी. सगळ्यात आधी आपल्याला ही कैरी कुकरमध्ये छानपैकी हिला उकडून घ्यायची आहे. बघत राहा अकूज किचन. मी कुकरमध्ये पाणी घेतलं आहे. आता त्याच्यातमध्ये या कैरीला मी आता टाकतो आणि ह्याला छानपैकी आपल्याला आता गॅसवर मंद आचेवर ह्याला एक शिट्टी याची आपल्याला काढून घ्यायची. बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी कैरीचे पने. आता आपण कुकर गॅसवर ठेवलेला आहे. साधारणतः 10 मिनिट लागतील याला. बघत राहा अकूज किचन. कुकर मी उतरवलेला आहे. बघू आपण कैरी शिजली की नाही ते. बघा आपली कैरी चांगली आता शिजलेली. आपण तिला आता बाहेर काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. बघा मी कैरी काढलेली आहे. खूपच शिजलेली ती. बापरे गरम आहे. ती साल आपण काढून घेऊया आता व्यवस्थितपणे आणि त्याचा गर देखील आपण आता वेगळा करून घेऊया. बापरे गरम आहे खूप. मी आता सगळा गर ह्याचा ह्या ताटलीमध्येच काढून घेणार आहे. आधी सालीचं पण काढून घेऊ. खूप छान आहे पण प्यायला. उन्हाळ्यात हमखास सगळ्यांनी पिलंच पाहिजे. उष्णता कमी करतं अंगातली पूर्णपणे. बघत राहा अकूज किचन. बघताय आपण मी पूर्ण कैरीचा पल्प आता काढून घेतलेला आहे. कोळीचं पण ह्याला सगळं व्यवस्थित करायचं आणि कोय बाजूला करून घ्यायची आहे. बघताय तुम्ही आपला पल्प. ह्याच्यामध्ये आपल्याला आता विलायची पूड आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे छान. ह्याला मिक्सरमधनं काढलं तरी चालतं, पण मी मिक्सरमधनं नाही काढणार, हातानेच काढणार आहे. बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी आहे कैरीचे पने. छान मिक्स करून घ्यायचं आणि याला बंद बाटलीमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे ह्याला वर्षभर काहीच पाहायचं काम नाही. खूप छान रेसिपी आहे. एकदा जरूर करून बघा आणि उन्हाळ्यात हमखास घ्यायलाच पाहिजे. पण अकूज किचन. थंड पाणी घेतलेलं आहे मी आणि एक लिंबाची फोड. यामध्ये आपण आता पल्प टाकून घेऊया आणि याला छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थंडगार पाण्याचा ग्लास आता तयार आहे. एकदा जरूर आपण ही रेसिपी हे पण घरी करून बघा. खूप आवडेल आपणास. कारण सगळ्यांना आवडतं, कारण या दिवसामधलं ते अगदी फेमस असं ड्रिंक्स आहे. हे पिताना थोडंशी लिंबाची फोड त्यात पिळून घ्यायची आहे आणि छानपैकी गार गार पाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. ह्याच्यात तुम्ही वाटल्यास बर्फाचे 2 क्यूब टाकू शकता, पण मी बर्फ नाही घेतलेला, थंड पाणीच घेतलेलं आहे. तर नक्की करून बघा, नाहीतर सरळ माझ्या घरी आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. बघत राहा अकूज किचन. स्वस्त खा, मस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. धन्यवाद आणि मनपूर्वक आभार.